दिवाळी जवळ आली आहे, सुट्ट्यांचा मोसमही जवळ आलेला आहे आणि या सुट्ट्यांच्या मोसमात महामार्गावरती वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारने ही उपाययोजना योजलेली आहे की एक्सप्रेसवे सुपरफास्ट असेल। सुट्ट्यांच्या काळात मल्टी एक्सेल वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एक्सप्रेस हायवेवरती बंदी घालण्यात येईल। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान जी मल्टी एक्सेल वाहनं आहेत त्यांना बंदी घालण्यात आली। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय निर्णय घेतलाय सरकारनं? ज्ञानदा, आपण बघतो की खालापूर टोल प्लाझा जो आहे आणि उर्से टोल प्लाझा या दरम्यान नेहमीच वाहतुकीची कोंडी होते आणि टोल वाचण्यासाठी देखील मोठ्याच्या मोठ्या रांगा लागतात आणि त्यामुळेच हा निर्णय झालेला आहे की जर एक्सप्रेस हायवेच्या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी किंवा जेव्हा 2 पेक्षा अधिक सुट्ट्या असतात त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत जी वाहनं आहेत त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तर शनिवारी सकाळी किंवा 2 पेक्षा जेव्हा अधिक जास्त सुट्ट्या असतात तेव्हा सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत अशा पद्धतीने ही प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा जेव्हा सुट्ट्या संपतात तेव्हा शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत कुसेगाव आणि उर्से या द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूला आणि सोमवारी सकाळी सुट्ट्यानंतरच्या पण देखील कार्यालयीन विभाग जेव्हा सकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत वेळ असतो, जेव्हा ट्रॅफिक जास्त असतं तेव्हा या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघतो की जेव्हा सुट्टीच्या दिवशीच्या आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुट्टी संपून लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात तेव्हा ज्या मोठ्या मोठ्या रांगा लागतात आणि ट्रॅफिक वाढतं ते पाहून ही जी वाहनं आहेत त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। नक्कीच सुट्टीच्या दिवसांमध्ये लोकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।